मंडळी शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे, असे सकल सुखाचा त्याग करो निसादिजे तो योग. राज्य साधनाची लगबग कैसे करावी, याहून करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष. या उपरी आता विशेष काय लिहावे. तव शौर्याचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, तव तेजातील एक किरण दे जीवनातला उजळून टाकू पुसू पद पुन्हा लिहाया मुचे. भारत व्यास वाल्मिकी येथील धावत महामंत्र आहे नवे शब्द साधा. जयाच्या स्मृतीने जळे मिलेंच बाधा, नरे देश अवघा जयाच्या अभावी. शिवाजी जपू राष्ट्रवंत प्रभावी, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी धर्मवीर संभाजी महाराज की जय. सद्गुरुजोग महाराज की जय. नवरात्रातला आजचा खरं 6वा दिवस. एक तृतीया जास्त होती त्यामुळं तसा 7वा दिवस जरी असला तरी 6वाच धरायचा आपल्या गणिताला. अनेक विषय शिवाजी महाराजांच्या चरित्राच्या अर्थाने आपण पाहतो आहेत, अनेक विषय व्यक्त करतो आहेत. पण कालचा दिवस थोडं पावसानं गोंधळ झाला आणि येता आलं नाही. काल ललिता पंचमीचा दिवस होता. ललिता पंचमी म्हणजे नवरात्रातली 5वी माळ हा एक भाग आहे. तसा छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर भवानी देवीची स्थापना केली आणि तिथं उत्सव चालू केले. त्यातला ललिता पंचमीचा उत्सव प्रतापगडावर विशेष महत्त्वानं चालला जातो. शिवाजी महाराजांच्या नंतर तो उत्सव चालत होता, पण काळाच्या ओघात तो मागं पुढं झाला, कमी जास्त झाला आणि त्याला पुन्हा बळ दिलं बाबासाहेब पुरंदरे आणि आता प्रतापगडावर बाबासाहेबांच्या प्रेरणेतून ललिता पंचमीचा उत्सव फार मोठा संपन्न होतो. अनेक लोक देवीचे भक्त आहेत, शिवाजी महाराजांचे भक्त आहेत किंवा शिवाजी महाराजांच्या विचारांना काम करणारे महाराष्ट्रातले अनेक लोक ललिता पंचमीच्या निमित्तानं प्रतापगडावर येतात. मोठा उत्सव असतो. दिवसभर देवीची पूजा अर्चा व्रत वैकल्य हा जसा भाग चालतो तसा प्रतापगडावर एक विशेष उत्सव त्या निमित्तानं होतो. तो म्हणजे मशाल महोत्सव. आणि मशाल महोत्सव म्हणजे अख्ख्या प्रतापगडावर मशाली पाजळून पेटवल्या जातात आणि ते नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी अनेकांची गर्दी प्रतापगडावर होते. मग आतिषबाजी केली जाते, ढोल ताशे वाजवतात, सगळं होतं. पण देवीचा नवरात्रोत्सवातला हा एक सणाचा भाग आहे आणि त्या निमित्तानं पंचमीच्या दिवशी देवीची पालखी गडावर वर जाते. देवीच्या मंदिरापासून बालेकिल्ल्यात आत पालखी जाते नाचत. म्हणजे अनेक विषयांनी ढोल ताशे नाचत असतात. तसं तलवारी भाले आणि पट्टे याचाही मोठा साठा किंवा असे शस्त्र धारण करणारे शस्त्रधारी प्रतापगडावरती येतात आणि त्या सगळ्यांच्या विषयाने पालखी त्यांची त्याला पालखीला ज्याला आपण कमान म्हणतो तसं प्रत्येक जण आपापलं आणलेलं शस्त्र असं धरून त्याच्यातून पालखी मिरवत आत नेली जाते. म्हणजे सलामी पालखीला देवीला कशाची द्यायची तर शस्त्राची. ती अष्टहाताची आहे. 8 हातात विजयी शस्त्र धारण केलेली आहेत. मग तिला सन्मान किंवा देवीचं पूजन शस्त्रानेच केलं पाहिजे या अर्थाने ती केलं जातं. नवरात्रातला गोंधळाचा उत्सव विशेषत्वानं पार पडतो. फार सुंदर प्रतापगडावरचा ललिता पंचमीचा उत्सव होतो. बाबासाहेब पुरंदरे शेवट त्यांचे थकल्यावर 5-6 वर्षे जाता नाही आलं, पण 90, 92, 93 वर्षापर्यंत प्रतापगडावर प्रतिवर्षी येत होते ललिता पंचमीच्या उत्सवाला आणि हातात पोत घेऊन गोंधळात नाचत असायची. त्यांचे जुने व्हिडिओसुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. वयाच्या 90-95व्या वर्षी हाती पोत घेऊन देवीच्या पुढं गोंधळ घालतात हे महत्त्वाचं आहे. शिवाजी महाराज देवीच्या पुढं भक्त म्हणून भूते म्हणून किंवा ज्याला भक्त म्हणतात ते आता देवीच्या ह्याच्यात नाव वेगळं आहे त्याला, पण शिवाजी महाराज त्या अर्थाने जर देवीचे भक्त म्हणून पूजा अर्चा करतात, गोंधळ नाचतात तर आपल्याला सगळ्या भक्तांना काय हरकत आहे. अशा अर्थानेही हा कार्यक्रम चालतो. भोपी, हां भोपी म्हणतात त्याला. शिवाजी महाराज देवीचे भोपी झाले. भोपी म्हणजे भक्त. आपल्या तुळजापुरातल्या भक्तांना भोपीच म्हणतात, भोपे त्या अर्थाने ते आहे. आणि असा उत्सव प्रतापगडावर छान संपन्न होतो. काल तो संपन्न झाला. परवा दिवशीच्या रात्री काल दिवसभर प्रतापगडावर हा मशाल महोत्सव, गोंधळ आणि ललिता पंचमीचा उत्सव. यावेळी देवीला उत्तम आरास सुंदर सुशोभित अलंकाराने केलेलं असतं. सगळ्या गोष्टी छान असतात. बघायला अनेक लोक येतात. आपल्याला प्रत्यक्ष जाता येत नाही, निदान
चित्रातून पाहता येतं, फोटो लोक करतात, व्हिडिओ करतात, त्यातून पाहता येतं, यातच विषय किती किलोमीटर? सुमारे 250 किलोमीटर आहे. हां, जवळचा गड किती किलोमीटर आहे? जवळ आहे का? इथं काहीच नाही जवळ, पंढरपूरच्या जवळ काही नाही. डोंगर बघायला कमीत कमी 100 किलोमीटर जावं लागतंय, एवढं अंतर लांब आहे. नात्यापुत्याच्या जवळ गेल्याशिवाय डोंगर दिसत नाही. नात्यापुत्यापाशी महादेवाचं स्थान आहे आपल्या शिखर शिंगणापूरचं, जवळ डोंगरच नाही. पंढरपूर सपाटीचा प्रदेश आहे. असो, किल्ला मात्र जवळ आहे, तो अकलूजचा आहे, सुमारे 50 किलोमीटरच्या घरात आहे. अकलूजचा किल्ला आहे की तो जवळ आहे. सोलापूरला एक किल्ला आहे. असे 2-3 किल्ले जवळ आहेत. मंगळवेढ्यात सगळ्यात जवळ किल्ला आहे, पण आता मंगळवेढ्यात किल्लाच अस्तित्वात राहिलं नाही, सगळं संपून गेलं. मंगळवेढ्यातलं पडून गेले. गडीची लहानशी शिल्लक होती ती पण आता ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. असो, हा झाला ललिता पंचमीच्या निमित्तानं असणारा शिवाजी महाराजांच्या विषयाचा उल्लेख किंवा शिवाजी महाराजांच्या विषयानं चालत असलेला उत्सव. असाच दुसरा ललिता पंचमीचा विषय काय आहे तर पंढरपुरात एक महान क्रांतिकारक होऊन गेले, ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपला जीव प्राणाला लावला. आमच्या बडवे कुळातलं ज्यांना भूषण म्हणता येईल असे वसंत बाबाजी बडवे. आपण विठ्ठल मंदिराच्या दक्षिण बाजूला एक पुतळा दिसतो आपल्याला. हा पुतळा कोणाचा असं वाटणं स्वाभाविक आहे, पण त्यांचं काम असं मोठं आहे की ते त्यामुळं पुतळा उभा केलेला आहे. अनेक गोष्टीत त्यांचं काम आहे. हिंदुत्ववादी कार्यकर्ते, अनेक विषयांनी महत्त्वाचा विषय आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अंगरक्षक म्हणून ज्यांनी काही काळ काम केलं असे, सशस्त्र क्रांतीचा जो काही हिंदुस्थानातला संघर्ष झाला त्या क्रांतीत अग्रणी असणारे, त्यात पुढारी असणारे, त्यांनी केलेली कामं फार मोठी आहेत. पंढरपुरात पठाणांचा वर्चस्व सावकारी धंद्यावर होतं आणि सावकारीत पठाण फार त्रास द्यायची. पठाणाची रोहिल्याची सावकारी म्हणायची त्याला. सावकारी खाजगी पैसे लागतात लोकाला, बँका देऊ शकत नाहीत, अशा वेळेस खाजगी लोकांकडे जाऊन आणतात आणि त्याचं व्याज अव्वाच्या सव्वा असतं. आणि त्यातून त्यांनी पंढरपुरात जम बसवून अनेक प्रॉपर्टी हस्तगत करणं किंवा घरदारं लुटणं लोकांना असं सुरू झालं होतं. ही पठाणांची खाजगी सावकारी ज्यांनी बंद केली पंढरपुरात ते वसंत बाबाजी बडवे. हा झाला एक भाग. म्हणजे असे खूप आहेत. गोव्याचा स्वातंत्र्य संग्राम, गोवा भारतात सम्मिलित झाला त्यासाठी जो सुधीर फडक्यांनी संघर्ष उभा केला, त्या स्वातंत्र्य संग्रामात आपला जीव पणाला लावून लढणारे वसंत बाबाजी बडवे एक म्हणजे अनेक जण होते गोव्याच्या मुक्तीसंग्रामात. त्यामध्ये ते जे गेले त्याच्याबद्दलचा विषय असा आहे की पहिल्यांदा जेव्हा सगळ्यांना बोलवलं तेव्हा गोव्यात स्वारी करायचे पुण्यातले काही लोक, पंढरपुरातून हे विष्णू भोपळे, झांझले, पुण्यातले झांझले आपल्या माऊलीच्या ज्ञानेश्वर मंदिर जे आळंदीचं आहे त्याच्यावर ट्रस्टी होते आणि अनेक काही सहकारी त्यांचे, असे सगळे मिळून गोव्यावर चालून जायचं आणि युद्ध करून गोवा स्वराज्यात किंवा आपल्या भारतात सम्मिलित करायचा, पोर्तुगीजांच्या ताब्यातून सोडवण्याचा प्रयत्न करायचं ठरलं. त्याप्रमाणे गेले कार्यवाहीला, पण असं लक्षात आलं की इथं काही अडचणी आहेत म्हणून पुन्हा माघारी आले. आणि पुन्हा माघारी आल्यावरती सगळ्यांना जेव्हा बोलवलं जाईल तेव्हा सगळ्यांनी या असं सुधीर फडक्यांनी सांगितलं. या सगळ्या लढ्याचं नेतृत्व सुधीर फडके करीत होते. सुधीर फडक्यांनी ते सांगितलं आणि त्याप्रमाणे सगळे जिकडं तिकडे गेले. आणि जेव्हा पुन्हा अशी वेळ आली की आता यात परत उतरायचं आहे तेव्हा सगळ्या कार्यकर्त्यांना बोलावण्यात आलं. तेव्हा वसंत बाबाजी बडव्यांनाही पंढरपुरात तार आली आणि ते इथून तडकाफडकी लगेचच्या लगे गेले गोव्याकडं. म्हणजे आज गोवा म्हणतोय आपण, पण गोव्याचं राज्य फार मोठं होतं. गोवा हा एक भाग आणि महाराष्ट्राच्या दक्षिण टोकाला आणि तसं उत्तर टोकाला सेल्वासा, दमण, दीव, गुजरात आणि महाराष्ट्राच्या थोडंसं बाँड्रीवर म्हणा किंवा गुजरातमध्ये आहे म्हणा, हे जे आहे इथं तो संघर्ष तिथला चालू होता. गोव्यात काही होतं आणि तिकडे काही होतं. सेल्वासा, तर सेल्वासावरती हे सगळे चालून गेले. दिवस असे पावसाळ्याचे मागं पुढचे होते. युद्ध करायला गेले. वसंत बाबाजी बडवे जेव्हा तिथं गेले तेव्हा त्यांच्यापाशी शस्त्र नव्हतं. प्रत्यक्ष त्या भाताच्या शेतीतून पोर्तुगीजावर चालून सगळे शस्त्रसैनिक निघाले तेव्हा हातात कुठलंही शस्त्र नव्हतं. बाकीच्या लोकांपाशी शस्त्र होती. कुणापाशी बंदूक होती, कुणापाशी पिस्तूल होती, कुणापाशी फरशी कुऱ्हाड होती, कुणापाशी अजून काही होतं. आणि विष्णू भोपळे, वसंत बाबाजी बडवे, झांझले हे सगळे आघाडीवर पुढे जात असताना एका मित्राने म्हटलं, अरे राजाभाऊ वाकणकर या लढ्यात होते अजूनही. यात त्यांनी म्हटलं की अरे वसंता, तुझ्या हातात काही नाही, आपण चाललोय कुठं कळतंय का? समोरून गोळ्या आल्या तर उत्तर द्यायला आपल्यापाशी काहीतरी पाहिजे, हाती शस्त्र पाहिजे, कसं काय? आणि दादानी त्यावेळेस सांगितलं. त्यांना दादा म्हणत होते. पंढरपुरात वसंत दादा असं त्यांचं नाव. घराघरात त्यांचा परिचय, उठणं बसणं सगळ्याशी प्रेमाचा संबंध होता.
माझ्या सुदैवानं माझ्या 10व्या वर्षापर्यंत मला सहवास त्यांचा लाभला. त्यांनी सांगितलं की काळजी करू नकोस, जो पहिला पोर्तुगीज शिपाई दिसेल त्याचं शस्त्र माझ्या हातात असेल. किती विश्वास आहे पहा, किती विश्वास आहे आपल्या कार्याचा, आपण काय करू शकतो याचा. दम कसा आहे. दुर्दैवानं हे सांगायलाही आता कोणी तयार नाही. आमचे पूर्वज कसे आहेत, असे आहेत. पहिला पोर्तुगीज शिपाई दिसेल त्याचं शस्त्र माझ्या हातात असेल, दृढनिश्चय आहे. आणि खरोखर भाताच्या शेतातून रांगत रांगत जाऊन जो पहिला शिपाई पोर्तुगीज दिसला त्याला यांनी मारला आणि त्याची तलवार यांनी ताब्यात घेतली. पण ते करीत असताना सुद्धा दुसऱ्यानं म्हणलं, अरे काही नाही तर निदान हा बॉम्ब तरी हातात घे, म्हणून बॉम्ब यांच्या हातात दिला. बॉम्ब घेऊन गेले, एक बॉम्ब हातात घेऊन युद्धाला लढायला गेले. आणि पोर्तुगीजाचं ठाणं, एक पोलीस स्टेशन सेल्वासातलं, ज्यांनी जिंकलं ते वसंत बाबाजी बडवे, विष्णू भोपळे आणि यांनी दोघांनी व्यूह केला, योजना केली. मी पोलीस ठाण्यावर चालून जातो, तू मला कव्हर कर, असं एकमेकांनी ठरवलं. विष्णू भोपळ्यांनी पोलीस ठाण्याच्या बाहेर जे बंकर उभं होतं त्याच्यावर खरखर खरखर केली. ते खरखर का वाजते म्हणून पोलीस तिकडं बघायला लागले. आणि पोलीस शस्त्र घेतलेले पोलीस तिकडं बघायला लागले की विष्णू भोपळे काहीतरी करतायत, आपण त्यांना गोळी घालू, जवळ आले की ते करू, असं म्हणून विचार करीत असताना वसंत बाबाजीनं मागून त्या पोलीस ठाण्यामध्ये उडी मारली. आणि उडी मारत असताना हातातला तो बॉम्बचा गोळा जो होता तो धरला होता. पोलीस म्हणले, आता तू कळालंच नाही पोलिसाला आत येईपर्यंत, पण आत जेव्हा गेले तेव्हा गोळ्या घालतील अशी शक्यता निर्माण झाल्यावर त्यांनी उडी मारताना पोलिसांनी उगारलेल्या बंदुका आपल्या एका बाजूच्या बगलेत सगळ्या दाबून टाकल्या, 3, 4, 5 बंदुका काय असतील त्या, आणि बॉम्ब धरला हातात. काही कराल तर बॉम्ब टाकतो, मी तर मारायलाच तयार आहे, तुमचं काय बघा. आणि पोलिसांनी शस्त्र टाकून दिली आणि ते पोलीस स्टेशन जिंकलं. म्हणजे पर्यायानं एक गाव एक तालुका अशा अर्थानं ते सगळं झालं. आणि गोवा, दमण, दीव, सेल्वासा हे हिंदुस्थानात सम्मिलित झालं, त्यात हे एक आहे. हे सगळं झालं. या लढ्यात बाबासाहेब पुरंदरे सुद्धा सशस्त्र क्रांतिकारक म्हणून गेलेले होते, लक्षात ठेवा. म्हणजे बाबासाहेब नुसते शिवाजी महाराजांचं चरित्र नुसतं सांगितलं असं नाही, देशाच्या स्वातंत्र्यासाठी हाती शस्त्र धारण करून शिवाजी महाराजाप्रमाणे ज्यांनी प्राणाची बाजी लावून युद्ध लढलं आणि गोव्यासारखं राज्य या हिंदुस्थानात सम्मिलित केलं, त्यातले एक बाबासाहेब पुरंदरे आहे. या युद्धाचं बौद्धिक नेतृत्व किंवा ज्याला इतिहासाचा अभ्यास करून मार्गदर्शन करायचं असतं ते बाबासाहेब त्यात करीत होते. कारण बाबासाहेबांच्या तोंडाने मी ती खूप वेळा ऐकलं आहे. तुमचे ते वसंत बाबाजी होते ना, फार भयानक होते असं ते म्हणायचे. भयानक म्हणजे ते शिव्याच द्यायचे म्हणले. ते काय शिव्या देत असतील मी सांगू शकत नाही असं ते म्हणायचे. पण आम्ही म्हणलं ते काय शिव्या देत असतील आम्हाला कळू शकतं, कारण आम्ही त्या गावात आहोत, त्या कुळात आहोत. घर म्हणून जवळ आहे आम्हाला, ते सगळं माहीत आहे. गावाचा जो परिणाम असतो ते काय असू शकतो माहीत आहे. पण त्यांनी दिलेल्या शिव्याचा विषय त्यांनी सांगितला. काय बोलले की सुधीर फडके, आम्ही आणि ते असे सगळेच बसलो होतो एके रात्री एका नदीच्या आड होतो. नदीला धो धो पाऊस येत होता आणि नदीला पूर वाहू, म्हणजे पाणी खूप होतं, पूर वाहत होता, पाणी वाहत होतं, पुरासारखं थैमान सुरू होतं. आणि मी सुधीर फडक्यांना सांगत होतो की इतिहासात मागच्या काळात अशी गोष्ट इथे घडली. उदाहरणार्थ त्यात त्यांनी पानिपतचं सांगितलं. हे घडलं, नदी आडवी आली आणि पलीकडे जायला अडचण झाली आणि नदीचा उतार पाहून शत्रू दुसऱ्या रस्त्यानं आपल्या अंगावर चालून आला, मग त्रास झाला आणि इतिहासातले काही दाखले देत होतो. त्यामुळं आत्ता आपल्याला इथं काम करणं योग्य नाही, आत्ता आपल्याला थांबलं पाहिजे असं माझं मत आहे. काय करायचं युद्धाचे सेनापती म्हणून तुम्ही ठरवा, सुधीर फडकेला ते सांगित होते. आणि हे सगळं ऐकल्यावर वसंत बाबाजी चिडलेन, उठलेन, शिव्याच द्यायला सुरुवात केली. म्हणजे भेकड बाबासाहेबांनी सांगितलेले शब्द सांगतो. पळपुटा हे थोडं सभ्य भाषेत बोलतो म्हणले, कसं बोलायचं त्यांनी सांगितलं. आम्ही म्हणलं ते काय म्हणले असतील आम्हाला माहिती आहे. अस्सल होळीच्या शिव्या ज्या असतात तशाच त्यांनी दिल्या असल्या पाहिजेत. इथं देश जिंकायला आलो, आपलं राष्ट्र लोकांनी गिळंकृत केलं आहे, ते पुन्हा आपण त्यांच्या चंगुलातून सोडण्यासाठी आलो आहे आणि जीव हातावर ठेवून आलो आहे. आणि तू माघार घ्यायला सांगतोस. माघार घ्यायची होती तर आला कशाला, तू तिकडंच तुझं तोंड काळं करायचं अशा अर्थाने ती बोल, यायचंच नाहीत. म्हणून त्यांनी शिव्या दिल्या आणि मी आवाकून पाहत बसलो असं बाबासाहेब सांगायचे. मी बघतच बसलो, म्हणजे माणूस आहे का काय, आग सुळसळल्यासारखा एकदम गोळा सरसर सरसर सुटतोय, काय आहे. आणि मग सुधीर फडकेला दोघंही माहीत होते. हा वसंता काय आहे हेही माहीत होतं आणि हा काय आहे बाबासाहेब हेही माहीत होतं. मग त्यांनी वसंताला शांत केलं. बाबासाहेबाला म्हणले गप्प बसा, तुम्ही काही बोलू नका. वसंता थांब थांब गप्प बस, काही बोलू नको. का सुधीर काय झालं.
अरे हा इतिहासाचा अभ्यासक आहे आणि इतिहासात अभ्यास केला आहे. मागं ज्या ज्या वेळी अशा काही घटना घडल्या, नदी आडवी आली, शत्रूचं आणि आपलं झालं, त्याचा विचार करून आपण कसं वागलं पाहिजे हे इतिहासातून बोध घ्यायचा असतो, ते आपल्यालाही सांगतोय. हां मग असं काय असेल तर ठीक आहे, पण पळून जायची भानगड काय करायची नाही, असं ते बोलले. पुढं वसंत बाबाजींनी पराक्रम केला, ठाणं जिंकलं, पोर्तुगीज सगळे शरण आले, एक गाव जिंकलं, पुढं सगळा तालुका जिंकला, तालुक्याबरोबर मग गोवाही स्वतंत्र झाला. सुधीर फडके जे गायक आहेत ते वेगळे आहेत. तेच सुधीर फडके. ते सुधीर फडके एकटे नाही, ते आणि बायको दोघं गोव्यात हिंडत होते यावेळेस. गायक पण आहेत ते. गायक नाही, मोठे संगीतकारच झाले. हिंदुस्थानचं मोठं नावलौकिक असणाऱ्या माणसातला हा माणूस आहे. गीत रामायण ज्यांनी संगीतबद्ध केलं ते सुधीर फडके. पण त्या सुधीर फडक्यांचं एक कौतुक आहे की ते नवरा आणि बायको दोघंही या गोव्याच्या स्वातंत्र्य संग्रामात काम करीत होते. त्यांची बायको गोव्यात राहून गुप्त बातम्या काढत होती आणि ती सुधीर फडक्यांना देत होती. म्हणजे नवरा बायको दोघंही पराक्रमी आहेत. आमच्याकडे शिवाजी महाराजांची परंपरा नुसती सांगायची पद्धत नाही, या परंपरा आचरणात राहण्याची पद्धत आहे. म्हणजे आत्तापर्यंत ते आपण करून दाखवलेलं आहे. वसंत बाबाजी बडवे असतील, सुधीर फडके असतील, बाबासाहेब पुरंदरे असतील. शिवाजी महाराज नुसते सांगायचे नाहीत, आचरायचे. वेळेत काळेत त्या परिस्थितीत, प्राप्त परिस्थितीत स्वराज्य आणायचं आहे, त्यासाठी शस्त्रसंघर्ष करायचा आहे, शस्त्रसंघर्ष करून प्राप्त झालेल्या स्वराज्याचं सुराज्य करायचं आहे, यासाठी जे करता येईल ते करणं म्हणजे शिवचरित्राचं आचरण. आणि ते करणारे असे लोक आहेत. त्या अर्थाने वसंत बाबाजी बडव्यांचा विषय आपल्यापुढं आला पाहिजे म्हणून मी थोडक्यात सांगितलं. त्यांची ललिता पंचमीच्या दिवशी काय म्हणायचं त्याला, पुण्यतिथी, त्यांचं पुण्यस्मरणाचा दिवस. ललिता पंचमीच्या दिवशी ते गेले. ललिता पंचमीच्या दिवशी त्यांनी सोलापुरात दवाखान्यात देह ठेवला. कालच्या तिथीला बरोबर कालच्या दिवशी त्यांनी देह ठेवला. काल दुर्दैवानं पावसामुळे आपल्याला पाठ करता आला नाही, खूपच पाऊस होता. मी हे दुसऱ्या कार्यक्रमात गेलो होतो आणि तिथून यायला मला येता आलं नाही, ही त्यातली अडचण झाली. असो, पण कालच्या दिवशी त्यांचं पुण्यस्मरण ते कालच्या निमित्तानं आज आपण करतो आहोत असा विचार करा. हे झालं गोव्याच्या स्वातंत्र्य संग्रामाचं काम. दुसरं काम मी सांगितलं त्यांनी केलेला, म्हणजे रोहिले पठाण जे होते त्यांच्यातून पंढरपुरातली सावकारातून अडकलेले लोक मुक्त करण्याचं काम त्यांनी केलं. याचबरोबर अनेक माता भगिनी लव जिहाद आज जसा चालतो तेव्हा गेला एक मागच्याही काळात चालायचा, त्यांना मुसलमानाच्या चंगुलातून सोडून आणण्याचं काम यांनी केलेलं आहे. मुसलमान करण्यासाठी महिलांना पळवून न्यायचे, त्यांना सोडून आणण्याचं काम यांनी केलं. अनेक गोष्टी केल्या. पंढरपुरात राहत होते, कायमचं वास्तव्य, विठोबाच्या परंपरागत पुजाऱ्यांच्या घराण्यातलं घर, म्हणजे पूजा अर्चा करणे, देवाचं मंदिराचं व्यवस्थापन करणे, यातलं ते घर, आमच्याच बडवे घराण्यातलं घर. यांनी हैदराबादचा निजाम हिंदूंवर अत्याचार करतो म्हणून त्याला संपवण्याची योजना केली होती. लक्षात ठेवा, संपवण्याची योजना म्हणजे हैदराबाद निजाम हा कुठून तरी म्हणजे त्याच्या हैदराबादपासून मुंबईला का दिल्लीला जायचा रेल्वेचा प्रवासाची योजना झाली होती. त्यावेळी संस्थानाच्या रेल्वे स्वतःच्या काही असायच्या आणि मग त्याचा डबा मोठ्या रेल्वेला ज्या भारत सरकारच्या आहेत त्याला जोडले जायचे. तर या रेल्वेतलं त्याच्या डब्याच्या शेजारच्या डब्यातलं तिकीट यांनी काढलं आणि त्या डब्यात जाऊन त्याला गोळ्या घालून मारायची योजना यांनी केली होती. दुर्दैवानं हैदराबादच्या निजामाचा प्रवास रद्द झाला, नाहीतर हे सगळं प्रकरण मागच संपुष्टात आणलं असतं त्यांनी. असे ते होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा पंढरपुरात उभारण्यासाठी ज्या 5 लोकांनी जीवाचं रान केलं त्यातले ते एक आहेत. आज असलेला उभा जो पुतळा आहे तो चंदू कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून उभा राहिला. चंद्रकांत कुलकर्णी पंढरपुरात होते आणि त्यांचे मित्र होते हरिश्चंद्र सावंत. हरीला म्हणले तू हा पुतळा मातीचा करशील काय? ते मूर्तिकार होते, उत्तम गणपती करायचे, बाकीच्याही मूर्ती करायचे. हरिभाऊ म्हणले मी करतो. तुला पैसे काही मिळणार नाहीत, आमच्यापाशी काही पैसे नाहीत. हिंदुत्ववाद्यापाशी, सावरकरांच्या विचारांच्या लोकांपाशी पैसे नसतात, आजही नसतात. मागं तर विषयच नाही. सावरकर म्हणजे धगधगता अग्निकुंड, जवळ आले की लोक पळून जातील. पैसे नाहीत पण खर्चाचे पैसे मात्र आम्ही जमा करून देऊ. आणि म्हणून चंद्रकांत कुलकर्णींनी ही संकल्पना आमच्या वडिलांपाशी मांडली. भाऊजी, ते आमचे मामाच म्हणायचं आम्ही त्यांना, भाऊजी हे असं आहे, असं करायचा विचार आहे आणि आपण करू. आणि मग या दोघांनी मिळून वसंत बाबाजी, चंद्रकांत कुलकर्णी, दामाजी सवाई आणि वसंतराव जोशी, आपल्या श्रीपूरपाशी एक गाव आहे बोरगाव म्हणून, त्या बोरगावचे होते. हे वसंत बाबाजीचे मित्र होते. या 5 जणांनी बसून ठरवलं आणि हे आपण आता पैसे गोळा करू. आणि त्यावेळेसचा त्या पुतळ्याचा खर्च सुमारे 35,000 रुपये होता.
पैसे गोळा कसे करायचे, सदन व्यापाऱ्यापाशी पैसेवाल्यापाशी जायचं, पैसे मागायचे, हे एक असतं. तसं सामान्य नागरिका एकाच कोणापाशी दात्यापाशी जाऊन पैसे आणावा, साखर कारखान्याच्या धारकापासून किंवा काळे पैसे मिळवणारे असतात ना, मटका जुगार दारूवाले, यांच्यापासून पैसे आणायचे, असली भानगड करायची नाही असं ठरलं पहिल्यांदा. आणि त्यातून मग काय करायचं तर सगळ्या पंढरपुरातल्या नागरिकांच्या घराघरात फिरायचं आणि त्यातून पैसे गोळा करायचे. कोणी 10 रुपये देईल, कोणी 2 रुपये देईल, कोणी 5 रुपये देईल, असे त्यांनी सुमारे 24,000 रुपये जमवले. पुतळ्याचं काम सुरू झालं, पुतळा उभारला, मातीचा पुतळा तयार झाला, बघायला नेलं. गणपतराव नलाडे हे सावरकरांना जवळून पाहणारे ग्रस्त होते, अनेक वर्ष सावरकरांच्या सान्निध्यात होते, त्यामुळे त्यांना पुतळा दाखवायला नेलं होतं. त्यांनी पुतळा सुंदर झाला म्हणून सांगितलं, पण दुर्दैव आडवं आलं. उभारलेला पुतळा 8 फुटाचा कोसळला, कमरेपासून वरचा पुतळा पडला. पुन्हा दुसऱ्यांदा उभा करावा लागला. मग दुसऱ्यांदा उभा झाल्यावर तिथून तो फाउंड्रीत नेला आणि मग त्याचे साचे तयार करून तो कास्टिंग करून पुन्हा उभा केला आणि मग त्याचं पंढरपुरात आणून उभा. पण हा पुतळ्याला पुढचे 10,000 रुपये जमणं मुश्किल व्हायला लागलं, 35-36 रुपयाच्या गणितानं. मग काय करायचं चर्चा झाल्या. पुतळा उभा राहायला पाहिजे, माझं आता उत्तर आयुष्य सुरू झालं, केव्हा मरेन सांगता येत नाही. मी मेलो तर माझी घर जागा, पुतळा उभा करत असतानाच अपुरा राहिला तर माझी घर जागा विका आणि हा पुतळा उभा करा म्हणून त्यांनी मृत्यूपत्र करून ठेवलं. 3 घर जागा आहेत अजूनही पंढरपुरात, त्या जागा अस्तित्वात आहेत. या घर जागेचं मृत्यूपत्र केलं. मी जोपर्यंत हयात आहे तोवर पैसे गोळा करून पुतळा उभा करेन. सुदैवानं पुतळा उभाही राहिला. सावरकर प्रेमी मंडळाची दुसरी संस्था आहे पंढरपुरात, त्यांनी या पुतळ्याला आम्हीही सहकार्य करू इच्छितो म्हणून त्या पुतळ्याच्या कामात प्रवेश केला आणि उरलेले पैसे त्यांनी घालून 10-11 रुपये जे होते त्यांनी घालून या पुतळ्याचा पूर्णत्वाला नेला. नगरपालिकेने याला चौथरा बांधून दिला. मोठं काम उभं राहिलं. धर्मवीर वीरा पाटीलांच्या हस्ते या पुतळ्याचा उद्घाटनही झालं, त्यांच्या हयातीत झालं. वसंत बाबाजी बडवे पुतळ्याच्या उभारणीत ज्यांचं महत्त्वाचं योगदान आहे, ज्याने आपलं आयुष्य स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यासाठी पणाला लावलं, ते वसंत बाबाजी बडवे. अनेक अर्थाने त्यांचा विषय चरित्र आपल्याला माहीत नसतं, कळावं कोण आहे हा माणूस, काय इथे यांचा पुतळा उभा केला आहे. हा जो विषय आहे ते सावरकरांचे परमभक्त, हिंदुत्ववादी, सशस्त्र क्रांतीचे एक अग्रणी, अनेक लोकांना ज्यांनी प्रोत्साहन दिलं, इंग्रजांचे दरोडे घालून खजिना लुटला, स्वातंत्र्य संग्रामात भागानगरला स्वातंत्र्य संग्राम झाला, त्या संग्रामात जे सहभागी झाले, स्वातंत्र्यासाठी कारावास भोगला. म्हणजे जे नुसतं झालं हे सगळं झालं असं नाही, प्रत्यक्षात इंग्रजांनी पकडला आणि तुरुंगात जाऊन राहायची पाळी आली, तो कारावास भोगला. अशा माणसाचं पुण्यस्मरण कालच्या दिवशी झालं आणि त्यांचा पुतळा आपल्या म्हणजे विठ्ठल मंदिराच्या डाव्या हाताला दिसतो. आपण ज्या पोलीस बसलेल्या गेटपाशी जातो का नाही, तिथे डाव्या हाताला जो पुतळा आहे, वसंत बाबाजी बडवे त्यांचं नाव, हे कळावं म्हणून त्यांनी घेतलं. काल त्यांचं पुण्यस्मरण. पंढरपुरात त्याचा एक कार्यक्रम वेगळा होतो, तोही होणार आहे. त्यावेळेस परत निरोप येईल, आपल्याला जाता आलं तर जाऊयात, पाहूयात. म्हणजे 2 गोष्टी ललिता पंचमीच्या अनुरोधानं महत्त्वाच्या आहेत म्हणून मी मुद्दामून सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचं अनुकरण करणारे लोक काय आहेत? ललिता पंचमीचा उत्सव बाबासाहेब पुरंदरेंनी लावून धरला आणि तो आता मोठा वृद्धीतला चालला आहे. प्रतापगडच्या स्थापनेला जेवढी वर्ष, काल सुमारे 368 वर्ष काहीतरी झाले प्रतापगडच्या ह्याला. शिवाजी महाराजांनी प्रतापगड बांधला आणि बाकी सगळं देवीचा उत्सव सुरू केला, 368 वर्ष झाली आणि म्हणून 368 मशाली त्या प्रतापगडच्या मुख्य बुरुजावर लावलेल्या दिसतात. कालचा फोटो आला तर मी तुम्हाला दाखवेन, मला ते आता आज उद्या येईल, पाहायला मिळेल, मी तुम्हाला ते अवश्याने दाखवेन. पहा कसं दिसतो प्रतापगड, हेही कळेल. म्हणून प्रतापगडची ललिता पंचमी हा विषय सांगितला, शिवाजी महाराजांचा एक गुण घेतला तर प्रतापगड आता उजळून चालला आहे, अशा अर्थानं तो विषय आहे. या उत्सवात अनेक लोक अग्रणी आहेत, अनेक लोक पुढे आहेत. बाबासाहेब गेले म्हणून उत्सव पडता कामा नाही म्हणून ज्यांनी आता शिकस्त करून उत्सव चालवतात त्यात चंदू आप्पा उतेकर आहेत, प्रतापगडचे तिथले स्थानिक रहिवासी आहेत, बाबासाहेबांच्या सहवासात आलेले आहेत, अत्यंत हलाखीत दिवस काढले. प्रतापगडावर शिवाजी महाराजांनी जी काही कुटुंब नेमली होती कामाला वेगळी, तसं हरकामे प्रतापगडावरच्या गडकऱ्याकडे साधारण काही काम लागलं केलं तर करावं अशासाठी लावलेलं जे कुटुंब आहेत त्यातले हे उतिकर कुटुंब आहे. त्यातल्या घरातले आहेत, परिस्थिती अत्यंत हलाखीची, जीवन मुश्किलीचं, पण त्यातून भरारी मारली. आता हस्तकला वस्तू असतात ना, लाकडाच्या शंख, शिंपले वगैरे अनेक वस्तू मिळतात आता बाजारात, अशा वस्तूंचा व्यापार करतात. फार मोठं हस्तकला संग्रहालय, वस्तू विक्रीचं केंद्र आहे त्यांचं प्रतापगडाच्या पायथ्याला आणि वर
शिवाय प्रतापगडाच्या पायथ्याला शिवकालीन खेडेगाव वसवलं आहे. कधी गेलात तर पहा, 100-50 रुपये तिकीट आहे. पण शिवकालात खेडं कसं होतं, शिवाजी महाराजांच्या काळात गाव कसं होतं, तसं तुम्हाला गाव पाहायला मिळेल. गावात प्रवेश केला की तटबंदी आहे. तटबंदीच्या आत लोहार, सुतार, बुरुड अशी सगळ्या घरांची वस्ती आहे. पाटलाचा वाडा आहे, छान आहे सगळं. कधीतरी गेला तर पहा, पितळेची भांडी असणारं पाटलाचं स्वयंपाकघर आहे. पाटलाचे नवरा बायको चोपड्यावर बसून आपलं काय म्हणते त्याला वारं घेत आहेत किंवा झोके खात आहेत असं दृश्य उभं केलेलं आहे. मध्ये तुळशी वृंदावन आहे. विठोबाचं मंदिर आहे. गावाशिवाय विठोबाशिवाय गाव नाही ना. विठोबाचं मंदिर आहे आणि आपल्या सुदैवानं त्यांचा आपला चांगला प्रेमाचा संपर्क असल्यामुळे त्यांनी विठोबा पाहिजे म्हणल्यावर पंढरपुरातूनच आपण नेऊन दिलेला आहे. आता जो तिथला विठोबा आहे तो पंढरपुरातला आहे, लक्षात ठेवा. म्हणजे इथूनच तयार करून नेलेला आहे. असं ते विशेष आहे. सगळ्या गोष्टी त्या पद्धतीने आहे. छान गाव आहे. वासुदेव आहे गावात. गावात ते लहान मुलं शेकोटी करताना खेळताना दिसतात, शेकोटी करताना दिसतात. तुम्ही जर त्या मुलात उभारला, विट्टीदांडू खेळणाऱ्या पोराचं दृश्य आहे, त्यात उभारला तुम्ही, इतकं पोरं आहेत कळत नाही, इतकं सुंदर काम आहे. असे चंदू आप्पा उतेकर ज्यांनी उभं केलं ते ह्या उत्सव आता तडीला लावण्यासाठी दरवर्षी प्रयत्नशील आहेत. अनेक गोष्टी करतात. मुंबईचे विजयदादा नलावडे आहेत, पुण्यातले मंदार परळीकर, राजेंद्र टिपरे, सगळा बाबासाहेबांचा जो शिवाजी महाराजांचा भक्ताचा परिवार आहे, हा सगळा परिवार या उत्सवाला अत्यंत कसोशीनं नुसतं येतो नाही, उत्सव मोठा करण्यासाठी प्रयत्नशील आहे. पाहू कधी आपल्याला योग आला तर तिकडं जायचा विचार करू. पण आपला जो विचार चालला शिवाजी महाराजांचा, तो आता शिवाजी महाराजांनी हुबळी, वेंगुर्ला ही सगळी गावं लुटली. शिवाजी महाराज प्रतापगडावर आले. मालवणमध्ये किल्ला उभा करायला सुरुवात केली. सिंधुदुर्गची उभारणी सुरुवात झाली, भूमिपूजन झालं. अनेक गोष्टींनी सिंधुदुर्ग उभा राहायला लागला. 5 खंडी शिसं सिंधुदुर्गाच्या पायथ्यात आणून ओतलं. लागणारा जगड दुसरीकडून मागवला, आणला, काम सुरू केलं. अनेक विषय सुरू झाले सिंधुदुर्गाच्या बाबतीतले. शिवाजी महाराज कोकणात झाले, केव्हा तरी सागरी स्वारी करू असाही शिवाजी महाराजांचा विचार आहे. त्यासाठी दौलत खान आणि दर्या सारंग, मायनाक भंडारी यांना सांगितलं की तुम्ही मालवणमध्ये सगळं आरमार गोळा करा, आम्ही चालून जायचा विचार करतोय, समुद्रमार्गे स्वारी करायचा विचार करतोय. स्वातंत्र्याचा सूर्य आता अप्रतिबंधित पराक्रमाने आसमानात तळपत होता. सूर्याचं तेज दिवसागणिक वाढत होतं. सूर्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, सूर्यवंशातले म्हणजे सूर्यच आहेत. पंचांगाची पानं फडफडली. पौष महिना सुरू झाला आणि पौषाच्या अमावस्येला सूर्यग्रहण आलं. लागणार असं दिसायला लागलं. म्हणजे पंचांगात कळतं आधी अमक्या दिवशी ग्रहण आहे. पण स्वराज्याला दुसऱ्या अर्थाने ग्रहण लागायला लागलं. काय झालं? कारतलब खान, नामदार खान, शाहिस्ते खान, इनायत खान, जसवंत सिंग वगैरे दिल्ली दरबारातल्या सरदाराची महाराजांनी यथासांग षोडशोपचार पूजा केली. पूजा केली म्हणजे दाणादाण उडवून दिली. पूजा उपराधाना कधी कधी वापरतो शब्द आपण ना. तुझी पूजा कशाने करायला पाहिजे आम्हाला कळतं, म्हणजे खेटरानं तुझी पूजा करायला पाहिजे. पूजा नसती ती पाण उतारा असतो. ते या सगळ्याचा पाण उतारा शिवाजी महाराजांनी केला, दाणादाण उडवून दिली. षोडशोपचार जसं 16 असतात तसे 16 उपचाराच्या पूजेतल्या वेगळे वेगळे उपचार आहेत किंवा पद्धती आहेत. आल्या पाद्यपूजन, नंतर आचमन, नंतर हस्तप्रक्षालन, नंतर स्नानानंतर कपड्यानंतर अत्तरानंतर गंधानंतर अलंकार, हार, ही सगळे एक उपचार आहेत. मग नैवेद्यानंतर आरती, उदबत्ती, हे उपचाराचे हे आहेत. तसं प्रत्येकाचा वेगळा वेगळा गुण शिवाजी महाराजांनी हेरून त्यांचं नायनाट केला, दाणादाण उडवून दिली. मोठ्या मोठ्या बादशाही पदव्या लावणारे हे सगळे लोक पण असा काही मार खाल्ला की शिवाजी महाराजाचं नाव घ्यायला कोणी तयार नाही. महाराष्ट्रात शिंग रोखून नुसतं उभं राहण्याची हिंमत, अवसानसुद्धा त्यांच्यात उभं राहिलं नाही. शिंग रोखायचं जाऊ द्या, नुसतं उभं राहायचं ही शक्यता संपली. शाहिस्ते खान पळून गेला, जसवंत सिंग सोडून पळून गेला. महाराष्ट्रात राहायला नको, तिकडं जाऊ. औरंगजेबाच्या सुब्याकडे निघाले, औरंगाबादला गेले, बुरहानपूरला जाऊन राहिले, इकडं नाहीत राहिले. इनायत खान फार धैर्याचा म्हणला पाहिजे, कारण त्याने मराठ्याची झुंजायचं सोडून रणांगणात पळ काढला नाही. का? रणांगणातच आला नाही. आपल्या किल्ल्यातून तो बाहेरच आला नाही.
कशाचा पळ काढायचा प्रश्न आला त्याला. किल्ल्यात सुरतेत दारं लावून लपून बसला. बाकीच्यांची काय दाणादाणं उडवली रणांगणात आपण ती पाहिलेली आहे. या सर्वांचा झालेला पराभव मात्र त्यांच्या कर्त्याला राजाला असह्य होत होता आणि तो झोंबत होता. आपला पराभव होतोय, सतत सतत होतोय, काय करावं काय करावं. सुरतेसारख्या कुबेरी नगरीची शिवाजीराजांनी लूट केली, पाळ राखुंडी केली आणि त्यामुळे तो भयंकर चिडला होता. आता नव्या येत असलेल्या बातम्याने तो चिंताक्रांत झाला होता. बातम्या कशा येत होत्या, शिवाजी महाराजांनी नगर लुटलं, औरंगाबादपर्यंत धडक मारली, अनेक गावं लुटली, आरमार उभं केलंय, तिकडनंही तू यायला लागलाय, काय करावं कसं करावं, आपलं रक्षण कसं व्हायचं. शिवाजीराजा वाढत चालला, काय करावं त्याला सुचेना. अमुक मुलूक मारला, तमुक मुलूक मारला, त्याचा आर्यमार दर्यावर धुमाकूळ घालायला लागलाय. अनेक मोगली जहाजं तो लुटून न्यायला लागला. इराणवरून बसरावरून येणारी जहाजं, आपल्या व्यापाऱ्यांची जहाजं तो लुटून न्यायला लागलाय, कसं करावं. शिवाजीराजा असंही होत चालला. औरंगजेबाच्या बाबतीत फार आहे. माध्यान्नीचा भास्कर पाहावेना, सरितपतेचे जलमोजवेना, मुठीत वैश्वा नर बांधवेना, तैसा शिवाजी नृपजिंकवेना, असं एक काव्य आहे. माध्यान्नीचा भास्कर म्हणजे दुपारचा 12 वाजताचा सूर्य पाहता येतो का? नाही. समुद्र मोजायचा म्हटलं तर मोजता येतो का? मुठीत वैश्वानर म्हणजे अग्नी, मुठीत धरता येतो का? नाही. तसा शिवाजीराजा मला जिंकता येत नाही, असा औरंगजेबाचं स्वगत या अर्थाने एक काव्य एका कवीने लिहून ठेवलेलं आहे. विलक्षण आहे, सोपं नाही. बाबासाहेब पुरंदरे ती कायम सांगायचे आणि ते साभिनय सांगायचे. माध्यान्नीचा भास्कर पाहवेना, मुठीत वैश्वा नरबांधवेना, सरितपतेचे जलमोजवेना, तैसा शिवाजी नृपजिंकवेना, असा आविर्भाव करून ते सांगायचे. विलक्षण असायचे, ती बघणं सुद्धा आनंददायी असायचं. एक तर शिवाजी महाराजांची कीर्ती बाबासाहेबांच्या तोंडून, आणि अशी विलक्षण कीर्ती ऐकायला असल्यावर काय असावं. औरंगजेबाची अवस्था तशी झालेली आहे. शिवाजी महाराज मला जिंकता येत नाही, काय करावं काय करावं. औरंगजेबाला पटतच नव्हतं की एवढी मोठी मोगलाई फौज, एवढी कर्तबगार फौज, संख्येने प्रचंड असणारी, पराक्रमी असणारी फौज, त्याचा तोफखाना, अपार पैशाचं बळ, आणि त्याच्या पुढे मराठी हार जाऊ शकत नाहीत, हेच त्याला पटत नव्हतं. मराठी सैनिकांची संख्या किती होती? अरे अत्यल्प. शिवाजी महाराजांचं सगळं मिळून स्वराज्याचं सैन्य यावेळेस 50 ते 60 हजाराच्या घरात आहे, आणि ह्यांची एका लाखाची फौज येते मोगलाची. शिवाजी महाराज फार फार कमी आहे. पुढे शिवाजी महाराजांची संख्या वाढत गेली, हा विषय पुढचा आहे. पण आत्ता स्वराज्य अजून तसं कुमारावस्थेत, बाल्यावस्थेत, तारुण्यावस्थेत असं म्हणा. लाखाहून जास्त फौज असलेल्या शाहिस्तेखानाला म्हणे अवघ्या 24 तासात पळवून लावलं. 3 दिवस राहिला आणि 24 तास सुद्धा पळून जायला वेळ लागला नाही. कसं काय शक्य आहे? बोटे तोडली म्हणे. कसं काय? पाहायलाही थांबला नाही ना बोट थांबलेली. जेव्हा शाहिस्तेखान भेटायला गेला तेव्हा औरंगजेब कुठं थांबला? निघून गेला. भेट दिली नाही त्याने. 3 बोटं तुटलेली निदान मुजरा करताना, कुर्निसात करताना तर पाहता आली असती, पण त्यानं तेही पाहिलं नाही. अनेक गोष्टी आहेत. शस्त्रच धारण करायचं मुश्किल झालं. 3 बोटं तुटली, उजव्या हाताची कसं धरावं? जेवता येणं मुश्किल, लिखाणाला कागदाला हातात घालणं मुश्किल, किंवा सगळ्याच गोष्टीने मुश्किल हो. हर घडी शिवाजी महाराज त्याला हातावरच दिसत होते. हर घडी अंगरगा घातलाय, बंद बांधताना बोटं कुठं आहेत? म्हणजे कुठलाही विषय करा, जेवायला बसलं उजव्या हाताने जेवतो माणूस, बोटं कुठं आहेत? कदाचित त्यानंतर डाव्या हाताने जेवायला लागला असेल, कदाचित. शस्त्र धारण करता येत नाही, धनुष्यबाण धरता येत नाही, भाला धरता येत नाही, अनेक गोष्टींचा विषय. 3 बोटं तोडली आणि हा पळून आला. असं होत आहे कसं? घोड्यावर बसायला थोडं चालतंय, डाव्या हाताने लगाम धरता येत आहे, बसण्याची अडचण नाही, पण लगाम चालवायला अवघड आहे. शाहिस्तेखानाची चित्रं खूप पाहायला मिळतात. जुन्या लोकांनी काढलेली चित्रं आहेत, राजस्थानी शैलीतली चित्रं आहेत. पण मी ती चित्रं बारकाईनं मोठी करून पाहिली, पण 3 बोटं तोडलेलं कुठलंही चित्र मला पाहायला मिळालं नाही. पहा तुम्ही गुगलवर, तुम्हालाही चित्र पाहायला मिळतील. दिलेर आपलं शाहिस्तेखान म्हणून पहा, चित्र आहेत, बसलेली आहेत, उभारलेली आहेत, घोड्यावर बसलेली आहेत, पण 3 बोटं तुटलेलं कुठलंही चित्र नाही. तुटलेलं नंतरच्या हिशोबाने म्हणतो मी, आधीची चित्र असली पाहिजेत, किंवा 3 बोटं तोडतानाचं राजस्थानीची शैलीतलं चित्र पण त्याच्यात उपलब्ध आहे. शिवाजी महाराजांनी छापा घालतानाचं चित्रही उपलब्ध आहे, तेही पाहायला मिळतं. अर्थात ते नंतर तयार झालं असावं.
3 बोटं तोडली म्हणे, बोटं छाटली आणि हा पळून आला. काय चाललाय हा काय साधा रणांगणातला खेळ नाही, हा तमाशा चाललाय असं औरंगजेबाला वाटतं. या गद्दार बदतमीज मराठ्यांना चिरडून काढलं पाहिजे अशी त्याची इच्छा आहे. मराठ्यांच्या बाबतीत त्याची नियत साफ नाही. मराठ्यांच्या बाबतीत याचा अर्थ हिंदूंच्या बाबतीत. कारण मोगलांची सत्ता म्हणजे मुसलमानांची सत्ता असंच त्याचं स्वरूप आहे. त्याची पत्र जी लिहिलेली आहेत औरंगजेबाची, ती सगळी पत्र शिवाजी महाराजांना लिहिलेली काही पत्र आहेत की जेव्हा मिर्झा राजाचा आणि शिवाजी महाराजांचा संपर्क झाला आणि शिवाजी महाराजाला बादशाही कृपेची फरमानं द्या म्हणून मिर्झा राजाने सुचवलं, तेव्हा त्याने लिहिलेले पत्रात लिहिलंय, मुसलमान सत्तेचे सेवक शिवाजी यास. म्हणजे त्याचं म्हणण्याचं उद्दिष्ट काय आहे दरवेळेस लक्षात ठेवलं पाहिजे. हे राज्य कोणाचं आहे? यमन सत्तेचं आहे, लेंछांचं आहे, हे आपण विचार केला पाहिजे. औरंगजेब म्हणतोय ती केवळ राजकीय सत्ता भांडण नाही आहे, हे धर्मयुद्ध आहे. मुसलमानी कृपेचे उमेदवार, मुसलमानी सत्तेचे रक्षक शिवाजीराजे यास फरमान देण्यात येते की, असंच त्याच्या पत्राचे उल्लेख आहेत. पुढे ते पाहतोय आपण. या अर्थाने मराठे गद्दार आहेत, बदतमीज आहेत. गद्दार म्हणजे आपल्याच देशात म्हणजे त्यांचे कृपेचे उमेदवार होतात आणि आमच्या विरोधात चालतात. शहाजीराजे त्यांचे जहागीरदार असं तो समजतो ना, त्याचा पोरगा म्हणजे काय एका जहागीरदाराचा मांबोल ठेवायचा आहे. यांना खास स्वतःच मराठी राज्य हवं आहे. काही झालं तर ते निर्माण होऊ द्यायचं नाही, हा माझा निश्चय आहे. दिल्लीपतीचा हा निश्चय आहे, सामान्य लोकांचा नाही. त्याचा अमंगळ निश्चयाला साथ द्यायला महाराष्ट्रातील कित्येक फितूर त्याला सामील झाले होते. महाराष्ट्रातून अनेक लोक सामील झाले होते ना. आपण मागे त्यांची नावं विचार सगळे पाहिले. संभाजी कावजी शाहिस्तेखानाकडे गेला, तो काळभोर शाहिस्तेखानाकडे गेला, तो देशपांडे शाहिस्तेखानाकडे गेला पुण्याचा. हा खूप आहे. बंबाजी भोसले आहेत. हो, संभाजी कावजी जाऊन औरंगजेबाला मिळाला होता, शाहिस्तेखानाला मिळाला होता. त्याला शिवाजी महाराजांनी कापून काढलं. प्रतापगड गुजराने त्याला मारलं. लक्षात ठेवा, 100 तुकडे केले ते. शिवाजी महाराजांचं पत्र आहे, संभाजी गावजी जिथं दिसतील तिथं त्यांची तुकडी करा असं पत्र आहे. नाही, दुसरीकडं सुप्यापाशी कुठेतरी मार. मराठ्यांच्या मत्तीने मराठ्यांना हाणून पाडायचा हा औरंगजेबाचा डाव, तोही मराठ्यांनी हाणून पाडला. सपशेल फसला. उलट मोगलांसगट फितुरांचा महाराजांनी पराभव केला. तरी त्याला अजून वाटत होतं की मराठ्यांचं बंड चिरडता येईल. किती वर्ष तो प्रयत्न करतोय पहा. 1657ला तो इथून गेला, तेव्हापासून शिवाजी महाराजांना संपवण्यासाठी प्रयत्नशील आहे. औरंगजेब दक्षिणेचा सुभेदार होता, पण त्याला तिकडं आधी सत्तेवर बसायची घाई होती, मग इकडचा विचार करून म्हणून निघून गेला. तेव्हापासून तो प्रयत्नशील आहे. अगदी 1707ला तो मेला. 1657 ते 1707 50 वर्ष मराठ्यांना संपवण्यासाठी त्याने झुंज दिली. शेवट त्याची झुंज संपली. मराठ्यांनी त्याला या महाराष्ट्रातून माघारी जाऊ दिला नाही. एकदा आला तो परत गेला, दिल्लीची सत्ता काबीज करण्यासाठी परत गेला. दुसऱ्यांदा मात्र परत जाता आला नाही. निघाला परत, पण माघारी गेला नाही. नगरपशी भिंगारला तो मेला. तिथंच त्याला पुरला. भिंगारपशी जिथं मेला तिथं ती मेला म्हणूनचं स्थान आहे. आणि नंतरनं त्याला तिथून पुढं खुलताबादला नेऊन त्याचा मुर्दा पुरला. लक्षात ठेवा, खुलताबादला आता त्याची कबर आहे औरंगजेबाची. कधी गेला तिथं तर पाहून या कशी आहे ती. किंवा आपल्या विजयाचं स्मारक आहे. याला दिल्लीला जाताना मराठ्यांनी दिल्लीत सुद्धा सुखानं जाऊ दिलं नाही. संघर्ष करून त्याला इथंच मरावं लागलं. हा आपल्या मराठ्यांचा विजय आहे. ही पाहण्यासाठी कबर पाहायला गेलं पाहिजे. कधीतरी पाहून या. हां, त्याला काही फुलं बिलं चढवायची गरज नाही. आता जे राजकीय नेते जातात त्याच्यावर फुलं वाढतात. संभाजीनगर जवळ आहे, देवगिरीच्या जवळ आहे. अगदी देवगिरीच्या पायथ्याला आहे. 8-10 किलोमीटर आहे देवगिरीपासून. हां, भद्रा मारुतीपाशी आहे. झोपलेला मारुती आहे ना, तिथंच ते कबर आहे. त्याच्या गुरुची तिथं कबर आहे म्हणून त्याची कबर तिथे काढलेली आहे. आता जे राजकीय पुढारी जातात आणि त्याला फुलं वाहतात, तुम्ही कधी फोटो बघितले तर बघा. म्हणजे कोणाचं प्रेम कोणाप्रशी आहे हे कळतं. फुलं कोण वाहत आहे आणि शिव्या कोण वाहत आहे. जे शिवाजी महाराजांचे वारस आहेत ते त्याला शस्त्रानं आडवे जात आहेत आणि जे औरंगजेबाचे वारस आहेत ते जाऊन फुलं वाहत आहेत. लक्षात ठेवलं पाहिजे. या मराठ्यांचा पराभव केला पाहिजे. 50 वर्ष झटतोय तो, पण पराभव करता आला नाही. तैसा शिवाजी नृपजिंकवेना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे संभाजी महाराज असतील, राजाराम महाराज असतील, तारा राणी असतील, ते सगळे किंवा आम्ही सगळे जे शिवाजी महाराजांचा वारसा सांगतोय ते आम्हाला जिंकता येत नाहीत. हा त्याचा भाव आहे.
हे मराठ्यांचं बंड संपवता येईना, त्यात काही कठीण नाही असं त्याला वाटतंय. पण सह्याद्रीत निर्माण झालेला ज्वालामुखी चूल टाकून विझवण्याचा तो प्रयत्न करतोय. ज्वालामुखी विझवायला चुलीचा उपयोग नाही, किती समुद्र आणून वतला तरी तो तसा विझला जात नसतो. समुद्राच्या पोटातून ज्वालामुखीचा कधी कधी उद्रेक होतो. काही ठिकाणं आहेत ज्वालामुखी जिथं जागा आहे तिथून तो फुटतो आणि बाहेर येतो समुद्रातून सुद्धा. समुद्र काही करू शकत नाही त्याला. औरंगजेब शिकस्त करतोय, प्रयत्न करतोय. महाराष्ट्राची ही शिवशक्ती पैशाच्या पिशव्या वाजवून वश करण्यासाठी आणि बंदुकीच्या गोळ्या झाडून जिंकण्यासाठी तो प्रयत्नाचा आटापिटा करत होता. त्या काळात पैशाची पिशवी देऊन लोकांना विकत घेण्याचा प्रयत्न. काही लोक विकले गेले, पण बाकीचे मराठी विकले गेले नाहीत. मराठी म्हणजे शिवाजी महाराजांचे वारस, मराठी म्हणजे शिवाजी महाराज, मराठी म्हणजे शिवाजी महाराजांचं नाव सांगून शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी प्रयत्नशील असणारे कुणी असो. मराठे याचा अर्थ मराठी मुलखातले आहेत ते, मराठे याचा अर्थ शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातले आहेत ते, मराठे याचा अर्थ शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी प्रयत्नशील आहेत ते. मराठी म्हणजे फक्त जन्मजात मराठा असं नाही, ते क्षत्रिय आहे. मराठी याचा अर्थ क्षत्रिय. आणि मोगल मग जे राजा जयसिंग असो, जसवंतसिंग राठोड असो, भावसिंग राणा असो, किंवा ती माहूरची उदयराम देशमुखाची बायको असो, ती सगळे मोगलच. जन्मजात काही असो, कर्मजात मोगल. कारण ते मोगलाई उमेदवार, मोगलाचे सत्तेचे रक्षक, इस्लामचे सेवक म्हणजे इस्लाम. औरंगजेब तो प्रयत्न करतोय. औरंगजेबाने हा प्रयत्न पुढेही म्हणजे 1707 पर्यंतही केलेला आहे. मराठ्यांचं राज्य जिंकण्यासाठी पैसे द्यायचा प्रयत्न केला. मराठी पण फार विलक्षण आहेत बरं का. एखादा किल्ला औरंगजेबाने वेढा घातला की दिवसेंदिवस लढवायचा. 5 वर्ष, 4 वर्ष, 2 वर्ष, जोपर्यंत आतली रसद संपत नाही तोपर्यंत लढवायचा. आणि आतली रसद संपत आली की औरंगजेबाला किल्ला विकायचा. आता काही नाही, आम्हाला सगळ्या लोकांना जिवंत बाहेर सोडा, आम्हाला पैसे किती देता सांगा, किल्लेदारांना म्हणायचं. किल्ला विकायचा आणि सगळे लोक बाहेर पडले की ती पैसे घेऊन बाहेर पडायचे. बाहेर पडले की औरंगजेब पुन्हा तो किल्ला आपल्या ताब्यात घेऊन त्याच्यात रसद भरायचा. म्हणजे दाणा गोटा, अन्न धान्य, लोकांची नेमणूक सगळं करायचा. किल्ला नांता झाला, पडलेले काही बुरुज बांधले की मराठी 6 महिन्यात पुन्हा एका दिवसात किल्ला घेऊन टाकायचे. आणि मिळालेले पैसे किल्लेदार खायचा आणि लोकांना वाटायचा बरोबरचे असं नाही. ते पैसे घ्यायचे आणि ताराबाई साहेबाकडे किंवा राजाराम महाराजाकडे देऊन टाकायचे. खरंच विशेष आहे, सोपं नाही आहे ही गोष्ट. म्हणजे शिवाजी महाराज जिंकता येणं कोणत्याही गोष्टी नावाला शक्य आहे. पैशानं नाही, युद्धात नाही, रणांगणात नाही, गोळ्या बांधून नाही, किंवा घरदार जाळून नाही, असा विचार आहे हा. स्वतः मात्र तो मराठ्यांशी महाराष्ट्रात येऊन जातीला झुंजायला तयार नव्हता. त्याचा प्रयत्न होता संपवा संपवा. स्वतः याचा मात्र प्रयत्न करीत नव्हता. कारण अफजल खान, शाहिस्ते खान, बाजी घोरपडा, नामदार खान, कामदार खान, जसवंत सिंग या सगळ्याचा चोराडा कसा ओढलाय त्याला दिसत होतं. ही असंख्य मोगली चंड मुंड भंडासूर यांची मुंडकी, महिषासूर यांची मुंडकी शिवाजीराजाने कशी उडवली आहे ते त्याला कळत होतं. म्हणून हा युद्धभूमीवर यायला भेट होता. त्यांची दैना त्याला दिसत होती म्हणून तो बिचकत होता. खरं तर आताचे दिवस आहेत ना हे सगळे, हे शक्तीपूजेचे आहेत. नवरात्रातला उत्सव हा महिषासूरमर्दिनीचा उत्सव आहे किंवा तिच्या युद्धाचा काळ आहे. प्रतिपदा ते दशमी या दिवसात तिने युद्ध केलं आणि महिषासुराचा निपात केला. पण महिषासुराचा निपात करीत असताना 9 दिवस सातत्यानं युद्ध केलं. पण 9 दिवस रोज एकेका राक्षसाची तिनं दैना उडवलेली आहे, कोणाची मुंडकी कापलेली आहे, संपुष्टात आणलेली आहे. चंड मुंड भंडासूर महिषासूर कविभूषणाचं काव्य आहे. आदिशक्ती जय काली कपर्दिनी, जय मधुखैट खलिन देवी, जय महिषनी मर्दिनी, जय सुरक्त जक्त जी बिड्डार बिहंडिनी. त्याच्यामध्ये सगळ्या दैत्यांचा तिने निपात कसा केला आहे ते सगळं लिहिलेलं आहे. रक्तबीज नावाचा राक्षस आहे, बिड्डाल नावाचा राक्षस आहे, चंड नावाचा राक्षस आहे, मुंड नावाचा राक्षस आहे, भंडासूर नावाचा राक्षस आहे, महिषासूर नावाचा. हे सगळ्या राक्षसाचा तिनं अंत केला. म्हणजे 9 दिवस 9 राक्षस कसे मारले. अर्थात एकाच दिवशी ते मारलेला विषय नाही किंवा एकाच नवरात्रात नाही. प्रत्येकाचा काळ वेगळा आहे, प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या रूपाने मारलेला आहे.
पण ती महिषासुरमर्दिनी म्हणजे दुर्गा भगवतीनं मारलं आहे म्हणून त्याची प्राप्ती आपल्याला होणं, तिच्या शक्तीची प्राप्ती आपल्याला होणं म्हणजे नवरात्र. आणि ह्या सगळ्या राक्षसांचा शिवाजी महाराज शक्ती प्राप्त करून, भवानीची प्राप्त करून निपात कसा करतायत. अफजल खान म्हणजे चंड आहे, शाहिस्ते खान म्हणजे मुंड आहे, बाजी घोरपडे म्हणजे भंडासूर आहे, तो रक्तबीज आहे, दुसरा नाम असा विचार करा. आणि शिवाजी महाराजांचं चरित्र 9 दिवस 9 राक्षसांचा निपात केला अशा अर्थानं मांडा. नवरात्रात काय करावं, जसं आदिशक्ती तुळजाभवानीनं किंवा आपण महिषासुरमर्दिनी म्हणू, तिनं राक्षसांचा 9 दिवस निपात केला. रोज एक राक्षस सांगायचा, रोज एक खान, रोज एक मोगल, रोज एक आदिलशाही सरदार, सिद्धी जोहर असो किंवा अजून कोणी असो, शिवाजी महाराजांनी त्याचा निपात कसा केला. 9 दिवस 9 आख्यानं लावायला हरकत नाही. नवरात्रीचा विषय बघा, एखादा प्रयत्न करून बघा नवरात्रात पुढल्या वर्षी. आधी तयारी करून ठेवा, 1-1 तास. ही दुर्गा भगवती आणि हे शिवाजी महाराज 9 दिवस 9 यवनांचा, 9 लेंचांचा संहार, 9 राक्षसांचा संहार, असं करायला हरकत नाही. अशा सगळ्या त्यांचा संहार होत होता म्हणून हा औरंगजेब शिवाजी महाराजांबरोबर लढायला जायला भीत होता, बिचकत होता. गडे सोपं नाही हे, मराठ्यांची किल्लं, मराठ्यांची मनं, मराठ्यांचं राज्य जिंकणं अत्यंत अवघड आहे. 4 फितूर मराठी तुला सामील झाले म्हणजे अस्सल सगळा महाराष्ट्र तुला सामील झाला असं नव्हे. असं तू समजूच नकोस. झुंज तू, पण दिल्लीत बसून झुंज, महाराष्ट्र त्याचं नाव काढू नको. खरंच औरंगजेब भीत होता. शिवाजी महाराज हयात आहे तोपर्यंत औरंगजेब कधीही महाराष्ट्रात आला नाही. दरवेळेस तो म्हणायचा मीच जातो शिवाजीला संपवतो, पण आला नाही. जसवंत सिंहाला औरंगजेबने पाठवलं. हो हो, जसवंत सिंगाला औरंगजेबानेच पाठवलं, पण तो याला मिळाला, जयसिंगालाही पाठवलं. शाहिस्तेला मिळाला नाही तो. शाहिस्ते खानाच्या बरोबरच होता तो जसवंत जसवंत सिंग, जोधपूरचा राजा, मारवाडचा राजा, शाहिस्ते खानाच्या बरोबरच आला होता ना तो. हा मिर्झा राजे पण तो जयपूरचा, तो जोधपूरचा नाही, तो जयपूरचा. तो वेगळा, हा वेगळा. तू स्वतः आलास आणि आत्ता स्वतःची फटफटीची करून घेतलीस तर हे मराठे 50च्या ऐवजी 5 वर्षात दिल्लीत पोहोचतील. आणि म्हणून तू इरेला पडूच नकोस. हे मराठ्यांचं वेगळं वैशिष्ट्य आहे. मराठी सत्ता संपवता येणं शक्य नाही. दिल्लीत बसून सोंगट्या हलव आणि जेव्हा केव्हा महाराष्ट्रात येशील तेव्हा अशा तयारीने ये की परत दिल्लीला जायचंच नाही. तसंच केलं ना मराठ्यांनी, इथनं माघारीच गेला नाही. खरंच तो मराठ्यांचा संघर्ष आहे ना सगळा. आणि शिवाजी महाराज गेल्यानंतर औरंगजेब जेव्हा महाराष्ट्रात आला तो संघर्ष अभ्यास करण्यासारखा आहे, भयंकर आहे. मोगली सत्ता संपवण्यासाठी जे काही झालं ते मराठ्यांमुळं झालं. मोगलांची सत्ता या देशातून संपली ती मराठ्यांमुळं संपली. कशी संपली? अर्थानं संपली, प्राणानं संपली, शक्तीनं संपली, सैन्यबळानं संपली, सगळ्या अर्थानं संपली. आणि नंतर जे मोगल बादशाह झाले ते मराठ्यांची बाहुले बनले. मराठ्यांनी सांगायचं कोणी राजा व्हायचं. फक्त एकच गोष्ट आडवी आली, तिथं आम्ही शिवाजी महाराज थोडंसं विसरलो, की दिल्ली ताब्यात आली तरी दिल्लीच्या सिंहासनावर दिल्लींद्र पदलिप्सवा असणारे शिवाजी महाराजांचे नातू मात्र पदावरती बसले नाहीत, सिंहासनावर बसले नाहीत. औरंगजेबाने त्यांना कैद करून नेलं आणि पुढं जेव्हा त्याच्या पुत्राने औरंगजेबाच्या पोराने त्यांना सोडलं तेव्हा त्यांच्याकडून शपथ घेतली, मी कधीही दिल्लीच्या सिंहासनावर बसणार नाही. गाईचं शेपूट हातात दिलं आणि शपथ घेतली. आणि म्हणून दिल्लीच्या सिंहासनावर ते बसले नाहीत, पण दिल्लीचा बादशाह यांचं खेळणं म्हणून वागला. यांनी बसावं, यांनी बसावं, मी सांगेल तसं वाग, तसं वाग. मराठ्यांची सत्ता दिल्लीवर चालत होती. बादशाह नामधारी मोगलाचा होता, लक्षात ठेवलं पाहिजे. असं आहे, जेव्हा तू येशील महाराष्ट्रात तेव्हा दिल्लीत परत जायची भानगड करू नको. तसंच झालं. दिल्लीची सत्ता मराठ्यांनी संपवली, अर्थानं संपवली. अर्थानं म्हणजे धनानं संपवली. 25 वर्ष सुमारे औरंगजेब महाराष्ट्रात राहिला आणि महाराष्ट्रात जो काळ का तो राहिला त्या काळात त्याला इतका पैसा खर्च पडावा लागला की दिल्लीतलं सगळं मोगलाच्या सत्तेतलं धन संपुष्टात आलं. एक पिढी इथंच आली आणि इथंच मिली. त्यांचे पोरं इथंच झाले, तंबूतच आयुष्य गेलं. आणि ते पोरं बाप म्हणायला लागले आता माघारी चला औरंगजेबाला. किती वर्ष इथं राहत लढ्यात बसायचं, माघारी चला, माघारी चला. 25 वर्ष म्हणजे एक पिढी. शाहिस्ते खानानं पोराचं लग्न इथं केलं ना, तसं पुढेही खूप झालं.
खूप सरदारांनी इथंच स्वारीवर आले आणि लग्न केले, पोराचे लग्न केले, पुतण्याचे लग्न केले, नातवंडाचे लग्न केले. औरंगजेबाने स्वतःसुद्धा केलं, इथं राहून लग्न केली. इथंच त्यांचं आयुष्य गेलं. माघारी कित्येकाला आपलं घर कसं आहे दिल्लीतलं तेही माहीत नव्हतं, तशी माघारी गेली किंवा कित्येक इथंच मरून गेले. दिल्लीला परत जायचंच नाही, मरेपर्यंत झुंजायचं, इथंच मरायचं. जेव्हा कधी महाराष्ट्रात येतील तेव्हा दिल्लीच्या लाल किल्ल्याचा, मोगल साम्राज्याचा वसियतनामा म्हणजे मृत्यूपत्र करूनच आहे, हा त्याचा अर्थ आहे. औरंगजेबात महाराष्ट्रात येण्याला भीत होता, यात शंका किंवा आश्चर्य नाही. पण आता महाराष्ट्रावर सोडावं कुणाला या चिंतेत तो आहे. कुणीतरी पाठवला पाहिजे. आपणच जातो म्हणतोय, पण कोणी पाठवावा. आणि मग त्याने कुणाला पाठवलं त्याचा विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.